मागील 15 दिवसापासून गिग वर्कर्सचा प्रश्न खूप ऐरणीवर आहे आणि गव्हर्नमेंटनं आश्वासन पण दिलेलं आहे की आपण त्यांच्यावरती एक काहीतरी पॉलिसी काढणार आहोत. पण त्यांची मागणी आहे की आम्हाला मिनिमम 40,000 पेमेंट पाहिजे. मीन्स गिग वर्कर्स म्हणजे झेप्टो नंतर झोमॅटो वगैरे ह्यांचे हे करणारे. तर त्यांच्यासाठी तुमचं काय विजन आहे? म्हणजे तुम्हाला काय वाटतं गिग वर्कर्ससाठी काय करायला आणि हवं? खरं तर गिग वर्कर्समुळे अनेक गोष्टी सुखकर होत आहेत. आणि त्याच्यामध्ये जे व्यावसायिक पूर्वी एका जागी बसून व्यवसाय करायचे, पण ते व्यवसाय घरापर्यंत पोहोचवण्याचं काम या सगळ्यांचं आहे. आणि याच्यासाठी पॉलिसी जर बनवायची असेल तर ते नक्की मलाही आवडेल. कारण तुम्ही पहिल्यांदाच हा प्रश्न मला विचारलाय. कारण गिग वर्करचं काम सेतू निर्माण करणं आहे, दोन सेतू एकत्र करणं आहे. आणि याच्यामध्ये त्यांना म्हणजे अगदी तो गिग वर्कर्स अनक्वालिफाईड जरी असला, तो त्याच्यामध्ये स्किलच्या माध्यमातून त्याला आपण बोलण्याचं स्किल ट्रेनिंग दिलं, त्याला व्यवस्थित गाडी चालवण्याचं ट्रेनिंग दिलं, त्याला व्यवस्थित कस्टमरशी बोलण्याचं ट्रेनिंग दिलं आणि वेळेत ऑनलाईन ट्रेनिंगद्वारे पोहोचण्याचं ट्रेनिंग दिलं, तर हा चांगला दुवा होऊ शकतो. आणि त्यांना नक्कीच जो श्रम करतो त्याला खऱ्या अर्थानं चांगले पैसे मिळाले पाहिजेत. येणाऱ्या काळामध्ये हा विषय नक्की मी विधिमंडळात मांडू शकेल आणि गिग वर्कर्सला न्याय देऊ शकेल. त्याच्यात सर्वात मोठा प्रश्न हा आहे की ज्या कंपन्या आहेत झोमॅटो वगैरे अशा, गिग वर्कर्सला पेमेंट हे सोशल मीडियाच्या अल्गोरिदम नुसार देतात. म्हणजे हे अल्गोरिदम ठरवते. मेन म्हणजे अल्गोरिदम वरती आपल्याला पॉलिसी आणायला हवी. नाही, आता मगाशी मी म्हटल्याप्रमाणे ट्रेंडिंग हे अल्गोरिदमवरच सगळ्या गोष्टी चालतात. बरोबर. आणि अल्गोरिदम सेट करण्याचं काम खऱ्या अर्थानं नॅचरली झालं पाहिजे. पण अनेक त्याच्यामध्ये अशा कंपन्या पण आहेत की ज्या सोशल मीडियाला अल्गोरिदम ह्या सेट करतात. आणि चुकीचा जर अल्गोरिदम सेट झाला तर उद्याचं भवितव्य युवा पिढी ही विनाशाला जाऊ शकते. त्याच्यामुळे याच्यावर अल्गोरिदमवर पण पॉलिसी आली पाहिजे असंही माझं वैयक्तिक मत आहे. आणि हा खऱ्या अर्थाने चांगला प्रश्न आहे. याच्यावर पण नक्कीच आपण येणाऱ्या काळामध्ये भाष्य करू, विचार करू.